नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 8वी सायन्समध्ये एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बाळांनो, प्रकाश ह्या शब्द आपण आपल्या मागील 2-4 इयत्तांपासून आपण शिकत आहोत. प्रकाश आपल्याला सूर्यापासून मिळतो. तो प्रकाश जो आहे तो आपल्या सभोवतालच्या घटनांसंबंधी माहिती पुरवणारा एक संदेशवाहक आहे. प्रकाशामुळे आपल्याला दृष्टीची संवेदना, तुम्ही ज्ञानेंद्रिय शिकलात ना, आपल्याला जगाचं ज्ञान देणारी ज्ञानेंद्रिय जी आहेत, नाक, कान, डोळा, जीभ, त्वचा, त्यातलं डोळ्याने दिसणं, बरोबर ना, म्हणजे दृष्टीची संवेदना ही फार महत्त्वाची संवेदना आहे. ही दृष्टीची संवेदना आपल्याला असल्यामुळे आपल्या आजूबाजू हे सुंदर जग जे आहे, तर ढग, इंद्रधनुष्य, उडणारे पक्षी, फुलपाखरं, धावणारे प्राणी, सुंदर हे नितळ सुंदर पाणी, हे आपलं जे निसर्ग सौंदर्य जे आपण दृष्टी म्हणजे आपल्याला दिसतं, डोळ्यामुळे आपण पाहू शकतो. जर आपल्याला दृष्टी नसती, दृष्टीहीन व्यक्तींना तुम्ही पाहिलं आहे, त्यांना बाहेरचं जग किती सुंदर असू दे, ते आपल्या त्यांना जे दृष्टी अंधत्वामुळे पाहू शकत नाही. ते आपल्या देवाच्या कृपेमुळे आपल्याला जी दृष्टी दिलेली आहे, त्या दृष्टीचं आपण व्यवस्थित काय केलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, आपल्या डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. तर आपण पुढे पाहणार आहोत. तर हा जो प्रकाश आहे, तो प्रकाश आपल्याला दृष्टीची संवेदना निर्माण करण्यास मदत करतो. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट अलाव अस टू सी. तुम्हाला डोळ्याने दिसतं आहे, परंतु त्या वस्तूवर जर प्रकाशच नाही पडला तर तुम्हाला दिसेल का? बरोबर ना. प्रकाश हे असं रूप आहे की दृष्टीची संवेदना आपल्याला त्यामुळे होते की प्रकाशामुळे वस्तू दिसतात. रात्रीच्या वेळा बघा, लाईट गेली की आपल्याला दृष्टी असूनसुद्धा आपण अंध होतो. बघा, आपल्या पायाकडची वस्तूसुद्धा आपल्याला दिसत नाही, बरोबर ना. पायाजवळ जरी वस्तू असेल, हाताजवळ वस्तू असेल तरी आपल्याला दिसत नाही. आपण त्या वस्तूला पाय मारून जातो चुकून, कारण आपल्याला दिसत नाही आहे ते. पुन्हा लाईट आली किंवा आपण दिवा लावला तर मात्र ती वस्तू आपल्याला दिसते. ह्या चित्रात पण बघा 3 प्राणी आहेत. त्यातला हा जो झोपलेला जो प्राणी आहे तो तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. इथे एक प्राणी आहे बघा, तो अजिबात दिसत नाही आहे. हे होते ह्या अक्षराजवळ आहे. इथे आहे हरिण, अस्पष्ट दिसतंय, बरोबर, आणि हा स्पष्ट दिसतोय. तर मी काय केलं ह्या चित्रामध्ये, तर रात्रीचं हे जंगलाचा भाग आहे, ज्याच्यावर प्रकाश पडला आहे, टॉर्चने प्रकाश पडला आहे, आणि ज्याच्यावर प्रकाश पूर्णपणे पडला आहे तो प्राणी क्लिअर दिसतोय. याचा अर्थ हे 2 प्राणी आपल्याला दृष्टीनं दिसत नाही आहेत का? आपल्या दृष्टीला हे पण प्राणी दिसणार आहेत, पण त्यांच्यावर प्रकाश पडला नाही आहे, त्यामुळे ते आपल्याला क्लिअर दिसत नाही आहेत, बरोबर ना. म्हणजेच काय, ह्यावरून काय कळतं आपल्याला की जेव्हा आपल्या एखाद्या वस्तूवर प्रकाश पडतो, की हा जो झोपलेला प्राणी आहे याच्यावर प्रकाश पडलेला आहे, बरोबर ना, आणि तो प्रकाश काय होतो, आपल्या डोळ्यामध्ये जातो आणि त्यामुळे मग ती वस्तू आपल्याला दिसते. कळलं, बरोबर ना. जे वस्तूपासून येणारा प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या वस्तू आपल्याला दिसतात. मग तो डोळ्यामध्ये आपल्या जाणारा जो प्रकाश आहे, एकतर त्या वस्तूपासून आलेला असेल किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला असेल. वस्तूपासून उत्सर्जित म्हणजे वस्तूने स्वतः बाहेर फेकलेला प्रकाश, म्हणजे जे स्वतः प्रकाशाचे स्रोत आहेत त्यांनी फेकलेला प्रकाश, म्हणजे ट्यूबलाईट, बल्ब किंवा सूर्य, किंवा कुठला असेल त्या वस्तूपासून परावर्तित झालेला. म्हणजे काय, आता बघा इथे या सूर्यापासून आलेला प्रकाश ह्या वहीवर पडला, बरोबर, आणि ह्या वहीवर पडून तो प्रकाश परत बघा, हे तुम्हाला परतचं दुसरं किरण दिसतं आहे, हा वस्तूवर पडून ह्या मुलाच्या डोळ्यापर्यंत रिटर्न गेला, बरोबर ना. आणि ह्या रिटर्न गेल्यामुळे ह्या मुलाला ह्या वहीवर काय लिहिलं आहे ते दिसतं आहे, बरोबर ना.
त्यामुळे डोळ्यामध्ये आपला जो जाणारा प्रकाश आहे तो एकतर त्या वस्तूपासून निघालेला असेल किंवा त्या वस्तूवरून परावर्तित झालेला असेल. आता परावर्तित म्हणजे काय, तर परावर्तन म्हणजे काय ते आता आपण पुढे पाहूया. प्रकाशाचे परावर्तन हे पाहण्यापूर्वी आपण एक आपल्या पंचतंत्रातील एक गोष्ट पाहूया. ससा आणि सिंह किंवा कोल्हा आणि सिंह पण तुम्ही ऐकली असेल. सिंह माहिती आहे तुम्हाला, जंगलचा राजा आहे, बरोबर ना. आणि तो एकदा असा विहिरीकडे आला होता. तिथे तो एक ससा होता आणि तो सिंह म्हणतो मी आता तुला खाणार. तर ससा हुशार निघाला. सशाने काय काढलं, महाराज मला तुम्ही खा, परंतु त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपल्या जंगलात तुमचा प्रतिस्पर्धी आला आहे. दुसरा एक सिंह आला आहे, तो स्वतःला राजा म्हणवतो आहे. तर सिंह म्हणतो हो कुठे आहे, तो म्हणे विहिरीत लपलाय त्या. ठीक आहे बघतो मी त्याला. सिंह त्या विहिरीपर्यंत गेला आणि विहिरीमध्ये वाकून बघू लागला. आता विहिरी वाकून बघितल्यावर त्या सिंहाला काय दिसलं, सिंहाला त्याचीच प्रतिमा दिसली. प्रतिमा म्हणतो ना आपण, पाण्यामध्ये दिसणारं प्रतिबिंब. पाणी हा पाण्याचा पृष्ठभाग आहे, त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसलं. पण त्याला ते कळलं नाही. त्याला वाटलं दुसरा सिंह आहे, त्यामुळे तो त्याच्यावर गुरगुरू लागला. त्याप्रमाणे त्या पाण्यातल्या प्रतिबिंबातला सिंहसुद्धा गुरगुरू लागला. त्यामुळे त्याला वाटलं सिंहाला अरे हा आपल्यावर गुरगुरतो आहे, याला मारायला पाहिजे. म्हणून सिंहाने पाण्यात उडी मारली. सिंहाने पाण्यात उडी मारल्यावर त्याचाच जीव गेला, बरोबर ना. म्हणजे प्रतिबिंब आहे हे त्याला कळलं नाही. हे प्रतिबिंब कसं निर्माण होतं, तर प्रकाशाच्या परावर्तनामुळे निर्माण होतं. पाहूया आपण पुढे प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय ते. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आत्ताच तुम्हाला मगाशी मी सांगितलं की वस्तूवर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा त्या प्रकाशाचा काही भाग जो आहे बघा या ठिकाणी दिसतोय, तो काही भाग पुन्हा परावर्तित होतो. म्हणजे त्यांची त्या किरणांची काय होते, कोणत्याही पृष्ठभागावर किरणे पडली, प्रकाश किरणे, की त्यांची दिशा बदलते आणि ते परत फिरतात. आणि मग ते परत फिरून जेव्हा आपल्या डोळ्यापर्यंत तेव्हा आपल्याला ती वस्तू दिसते, बरोबर ना. बघा एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणं पडली की त्यांची दिशा बदलते व ती त्या वस्तूच्या पृष्ठभागाकडून परत फिरतात आणि यालाच म्हणतात परावर्तन, प्रकाशाचे परावर्तन. आणि ही परावर्तित किरणे आपल्या डोळ्यापर्यंत येतात आणि ती वस्तू आपल्याला दिसते. When a light rays fall on an object, their direction changes. The direction of light rays changes and they turn back. And that is called as reflection of light. त्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट असे म्हणतात. आता या चित्रामध्ये आपण त्याचा अधिक अभ्यास करूया. बघा आता इथे मुलगी एक आरसा घेऊन उभी आहे, है ना, किंवा एखादा गुळगुळीत पृष्ठभाग घेऊन उभी आहे, पॅड वगैरे असेल. आणि हा मुलगा त्या पृष्ठभागावर टॉर्चचा प्रकाश पाडत आहे, बरोबर. मग हा जो टॉर्चचा प्रकाश जो आहे त्या प्रकाशाला काय म्हणायचं, तर रेज फॉलिंग ऑन एनी सरफेस. हे जे किरण आहेत टॉर्चमधून निघणारे किंवा सूर्यापासून निघणारे किरण जे आहेत त्या किरणांना म्हणतात इन्सिडंट रेज. इन्सिडंट रे किंवा आपाती किरण. काय म्हणतात, आपाती किरण. म्हणजे आता इथे टॉर्च आहे किंवा सूर्यापासून येणारे किरण जे मगाशी दाखवले होते आपण, ते जे येणाऱ्या किरणांना म्हणतात आपाती किरण किंवा इन्सिडंट रेज. आणि हे इन्सिडंट रेज कुठे पडत आहेत, ह्या पृष्ठभागावर पडत आहेत, बरोबर. या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी ते किरण पडलेले आहेत त्या पॉईंटला काय म्हणतात, पॉईंट ऑफ इन्सिडन्स. काय म्हणतात, पॉईंट ऑफ इन्सिडन्स, आपतन बिंदू. काय म्हणतात त्याला, आपतन बिंदू. ज्या ठिकाणी ते पडलेले आहेत ना किरण, त्या बिंदूला म्हणतात आपतन बिंदू, पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आणि इथून ते किरण आता परत फिरणार आहेत, त्यांची दिशा बदलणार आहे. आणि कुठे जाणार आहे, दिशा बदलून ते त्या मुलाच्या शर्टवर पडलेत बघा, दिसतं तुम्हाला. आणि हे जे परत फिरून गेलेले किरण आहेत त्याला म्हणतात परावर्तित किरण, रिफ्लेक्ट झालेले किरण. हे कोणते किरण आहेत, रिफ्लेक्टेड किरण. रेज गोईंग अवे फ्रॉम द सरफेस. ह्या पृष्ठभागापासून जे दूर जाणारे हे पृष्ठभागावर पडलेले ह्यांना म्हणतात आपाती किरण, इन्सिडंट रेज. अँड द रेज विच आर गोईंग अवे फ्रॉम द सरफेस आफ्टर रिफ्लेक्शन आर कॉल्ड रिफ्लेक्टेड रेज. त्यांना काय म्हणतात, रिफ्लेक्टेड रेज असे म्हणतात. म्हणजे हे दोन प्रकारचे किरण असतात. आपल्या मूळ स्रोतापासून आलेले जे आहेत ते आपाती किरण आणि त्यांचा मार्ग बदलल्यावर परत फिरलेले जे आहेत त्यांना म्हणतात रिफ्लेक्टेड रेज. आणि ज्या ठिकाणी ते दोन्ही किरण आपाती किरण आले आणि जिथून परावर्तित किरण गेले त्या बिंदूला म्हणतात पॉईंट ऑफ इन्सिडन्स किंवा आपतन बिंदू. ठीक आहे.
हे बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला अजूनही दिसत असेल. पहा, हे जे हलणारं चित्र आहे, हा किरण आला. ज्या स्रोत आहे त्या स्रोतापासून हा किरण आला बघा, लाल रंगाचा. आणि तो किरण या ठिकाणी परत फिरलेला आहे. बी या ठिकाणी हा जात आहे ना, तो परत फिरलेला आहे किरण. तर ह्याला म्हणतात प्रकाशाचे परावर्तन. आता प्रकाशाच्या परावर्तनासंबंधी अजून काही गोष्टींचा आपण अभ्यास करूया. हे बघा, या ठिकाणी दाखवलं आहे, हा सपाट आरसा. परावर्तन जे होतं ना, ते असं गुळगुळीत पृष्ठभागावरून होतं, कळलं ना, खडबडीत पृष्ठभागावरूनही होतं. तर इथे हा जो तिरपा तिरपा दाखवला तो आरसा आहे. आरशावरून त्याचं परावर्तन कसं होतं सपाट आरशातून ते आपण पाहणार आहोत. तर ही आहे स्तंभिका. स्तंभिका म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्हाला म्हटलं ना, किरण जो आपाती किरण ज्या बिंदूत पृष्ठभागावर मिळतो त्या बिंदूला म्हणतात आपतन बिंदू. हा आहे किरण आपला आपाती किरण, इन्सिडेंट रे. आणि या इन्सिडेंट रे ज्या ठिकाणी मिळाला आहे तो बिंदू बघा काय आहे, आपतन बिंदू. मग ह्या आपतन बिंदूतून एक लंबरेषा काढायची. ही लंबरेषा जी आहे तिला स्तंभिका म्हणतात, इंग्रजीमध्ये नॉर्मल असे म्हणतात. आणि त्या बिंदूतून हा किरण परत फिरतो. पहा, कळलं का, ह्या बिंदूतून हा किरण परत फिरलेला आहे. आणि या परत फिरलेल्या किरणाला म्हणतात परावर्तित किरण, रिफ्लेक्टेड रेज. ही आकृती फार महत्त्वाची आहे बाळांनो, तुम्हाला ही आकृती परीक्षेला काढाव्यास सांगतात. आता या ठिकाणी तुम्ही नीट निरीक्षण केलं, तुम्हाला असं दिसेल की स्तंभिका जी आहे ना, त्या स्तंभिकेने, स्तंभिका आणि हा आपाती किरण यांच्यामध्ये काही कोन झाला आहे बघा, झाला आहे की नाही कोन. म्हणजे आपाती किरण म्हणजे आलेला किरण आणि स्तंभिका यांच्यामध्ये जो कोन झालेला आहे त्या कोणाला अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा आपतन कोन असे म्हणतात. काय म्हणतात, आपतन कोन असे म्हणतात. आणि ह्या बाजूला सुद्धा कोन झालेला आहे, ह्या कोणाला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा कुठला, परावर्तित किरण त्याने स्तंभिकेशी केलेला कोन, आणि त्याला म्हणतात परावर्तन कोन. म्हणजे सपाट आरशातून होणारे जे परावर्तन त्या संदर्भात हे काही मुद्दे आहेत. आपतन बिंदू, हा सपाट आरसा असा दाखवायचा आकृती काढताना, हा आपाती किरण आणि हा परावर्तित किरण. आकृती काढताना एक काळजी घ्यायची की बरोबर स्तंभिका लंब पाहिजे आणि हे दोन कोन. आता ह्या दोन कोनांचं काय वैशिष्ट्य आहे, ज्या कोनामध्ये आपाती किरण इथे हे झालेलं आहे, ह्या बिंदूत मिळालेलं आहे, त्याचबरोबर कोनातून परावर्तित किरणसुद्धा मागे जातो. त्यामुळे हे जे दोन कोन आहेत ते दोन कोन नेहमी समान असतात. कसे असतात, समान असतात. पहा या चित्रामध्ये हे जे दोन कोन आहेत ना, कुठले दोन कोन, आपतन कोन आणि परावर्तन कोन, दोन्ही कोन समान मापाचे असतात. अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा जो आहे तो बरोबर ह्या अँगल ऑफ इन्सिडंट एवढाच असतो, कळलं. आणि हे तिन्ही जे रेज आहेत, कुठले, आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका, ह्या एकाच प्रतलामध्ये आहेत. एक प्रतल म्हणजे ज्या प्रतलात तुम्ही आकृती काढलेली आहे ना, ज्या प्रतलात तुम्ही प्रयोग करत आहात त्याच प्रतलामध्ये आहेत. फक्त एक ही जी मध्ये स्तंभिका आहे आणि आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या दोन विरुद्ध बाजूला आहेत. कुठे आहेत, दोन्ही विरुद्ध बाजूला आहेत. तर आता आपण परावर्तनाचे काही नियम पाहूया. काय नियम आहेत, आता मी सांगितले तेच नियम पुन्हा एकत्र पाहूया. आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. आणि आपतन कोन आणि परावर्तन कोन हे दोन्ही समान मापाचे असतात. हे फार महत्त्वाचे परावर्तनाचे नियम जे आता आपण आकृतीच्या साहाय्याने अभ्यासले ते दोन नियम आहेत. पुन्हा पाहूया आपण नियम इंग्रजीमध्ये. पहा इथे मी आकृती दाखवलेला आहे, हा आपाती किरण आहे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे. ही आहे नॉर्मल म्हणजे स्तंभिका. आणखी एक स्तंभिका जी आहे ती नेहमी आपल्या आरशाशी म्हणजे आपला जो सपाट पृष्ठभाग त्याच्याशी 90 अंशाचा कोन करते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. देर आर 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन. दे आर ॲज फॉलोज. फर्स्ट लॉ, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडंट. बरोबर ना. आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल, नॉर्मल म्हणजे स्तंभिका, तीनही एकाच प्रतलात असतात. दे लाय इन द सेम प्लेन. अँड द नेक्स्ट आहे द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे. म्हणजे हा इन्सिडेंट रे बघा, जिथून ॲरो येतो आहे तो इन्सिडेंट रे आणि ॲरो जातो आहे तो रिफ्लेक्टेड रे. दे आर ऑन द अपोजिट साईड ऑफ द नॉर्मल. ही नॉर्मल आहे ना, तिच्या अपोजिट साईडला एक ह्या अंगास आहे, डाव्या अंगास आणि एक उजव्या अंगास आहे. तर हे तिन्ही लॉज ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तनाचे नियम आहेत. इंग्रजीमध्येही पाहिले आपण आणि मराठीमध्येही पाहिले. नेक्स्ट पाहणार रिफ्लेक्शनचे टाईप्स ऑफ रिफ्लेक्शन. बघा तुम्हाला हे दोन चित्र दिसत आहेत, दोन्ही ठिकाणी रिफ्लेक्शन होते. पहा
इथे सुद्धा हे 3 किरण येत आहेत आणि बरोबर समांतर 3 किरण पुन्हा जात आहेत. पृष्ठभाग कसा आहे, स्मूथ सरफेस आहे बघा, जसा आरसा किंवा गुळगुळीत सनमायका, बरोबर ना, तुमचं टाईल्स चकाकणारे. आणि इथे बघा हा चटईसारखा खडबडीत पृष्ठभाग आहे. ह्याच्यावर किरण येताना येत आहेत बरोबर समांतर, मग जाताना त्यांचा मार्ग वेगवेगळा दिसतोय बघा. देन these are the two types of reflection, the regular reflection and irregular. रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय पाहूया इथे आपण. रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे बघा, किरण आपाती किरण तिन्ही जे आहेत ते बरोबर पडलेले आहेत, पृष्ठभाग बरोबर सपाट आहे आणि त्यामुळे ह्या पहिल्या किरणाने जो कोन केला आहे म्हणजे कोणाशी स्तंभिकेशी, मध्ये आपण स्तंभिका काढली तर आहे ना, समान कोण असणार, इथेही समान कोण, इथेही समान कोण, म्हणजे जसे ते समांतर आले तसे समांतर पाठी गेले आहेत बघा, रिफ्लेक्टेड. आणि असं जे रिफ्लेक्शन असेल त्याला म्हणतात रेग्युलर रिफ्लेक्शन किंवा मराठीमध्ये नियमित परावर्तन. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून जे होतं परावर्तन त्याला नियमित परावर्तन म्हणतात. रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम ए प्लेन अँड स्मूथ सरफेस इज कॉल्ड ॲज रेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन तेव्हा काय होतं, द अँगल ऑफ इन्सिडन्स ॲज वेल ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन बोथ आर सेम. बघा आपण इथे प्रत्येक ठिकाणी स्तंभिका काढली इथे, तर अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आपतन कोण आणि परावर्तन कोण प्रत्येक ठिकाणी सारखं येणार बघा, है ना. आणि त्यामुळे काय होतं, देअरफॉर द पॅरलल रेज आर फॉलिंग ऑन द सरफेस. पॅरलल म्हणजे पडणाऱ्यासुद्धा असं पॅरलल आहेत. रिफ्लेक्टेड रेज आर ऑल्सो पॅरलल. रिफ्लेक्टेड रे म्हणजे रिफ्लेक्ट झालेले आहेत ना परावर्तित किरण वरच्या चित्रात निळ्या रंगाचे, ते सुद्धा कसे आहेत बघा, एकमेकांना समांतर आहेत. आणि हे कशावर होणार, सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरूनच होणार रेग्युलर रिफ्लेक्शन. आता इरेग्युलर म्हणजे काय, अनियमित परावर्तन म्हणजे काय हे पहा. आता कसं आहे ते काय झालेलं आहे, येताना जे किरण आहेत त्या समांतर येत आहेत बरोबर, परंतु हा पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे साधारण हा जो कोन आहे तो त्याची जी स्तंभिका अशी स्तंभिका असणार आहे. स्तंभिकेशी लक्षात ठेवा, ह्याचा हा जो एक पहिला आपण किरण पकडूया, त्याचा आपाती कोन जो आहे आणि परावर्तित कोन समान होण्यासाठी बरोबर स्तंभिका अशी उभी राहील की बरोबर दोन्ही कोन समान होतील. त्या एका किरणाकरता आपाती कोन परावर्तित कोन समान असतील. पण आता दुसरा किरण बघा, हा इथे पडला आहे, मग त्याचा आपाती कोनाने परावर्तित कोन समान होण्यासाठी त्याचा किरण ह्या बाजूला गेला बरोबर. तिसरा जो आहे त्याच्यासाठी परत पृष्ठभागाचा तिरपा आला, परत त्याच्यासाठी आपाती कोन आणि परावर्तित कोन समान होण्यासाठी त्याची स्तंभिका वेगळ्या ठिकाणी जाईल. परत हा चौथा किरण त्याच्यासाठी आपाती कोन परावर्तित कोन, प्रत्येक किरणासाठी ते आपाती कोन आणि परावर्तन कोन समान असणार आहे. लक्षात ठेवा, कारण हे नियम आपले परावर्तनाचे नियम सुद्धा फॉलो केले जाणार आहेत इथे, कळलं ना. परावर्तित पृष्ठभाग जरी असला, अपरावर्तित किंवा आपण म्हणूया खडबडीत पृष्ठभाग जरी असला तरी काय होतं आहे, आपाती कोन आणि परावर्तन कोन समान असणार आहेत. पण ते समान होण्यासाठी काय होतं आहे, ते कोन समान होण्यासाठी परावर्तनानंतर जे किरण एका मार्गात गेले नाही आहेत बघा. परावर्तनाच्या आधीचे जे आपाती किरण बरोबर एका मार्गात येत आहेत, परंतु परावर्तित किरण वेगवेगळ्या मार्गाला गेलेले आहेत, कळलं की नाही. आणि त्यामुळे हे जे परावर्तन आहे त्याला अनियमित परावर्तन किंवा इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट असे म्हणतात. कळलं तुम्हाला. खडबडीत पृष्ठभागावर हे बघा या ठिकाणी दाखवलं, पहिला किरण त्याचा परावर्तित किरण असा गेला, दुसरा किरण आला समांतर परंतु त्याचं परावर्तन बघा कसं झालं, तिसरा किरण आला समांतर पहिल्या दोघांना परंतु जाताना बघा कसा गेला तो पहा. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे ह्याला काय म्हणतात, खडबडीत पृष्ठभागावरून पडणारे किरण जे आहेत किंवा परावर्तनानंतर समांतर न पडतात, आपाती समांतर आहेत पण परावर्तनानंतरचे समांतर न पडतात, विस्तृत म्हणजे भरपूर पसरलेल्या पृष्ठभागावर पडतात आणि त्यामुळे ते आपल्याला डोळ्याने व्यवस्थित दिसणार नाहीत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम ए रफ सरफेस इज कॉल्ड ॲज इरेग्युलर रिफ्लेक्शन. कळलं तुम्हाला इथपर्यंत. इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये काय होतं, द अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ पॅरलल रेज ऑफ इन्सिडंट आर नॉट इक्वल, बरोबर ना, अँड देअरफॉर देअर अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ऑल्सो नॉट इक्वल. प्रत्येकाचा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि रिफ्लेक्शन कसा आहे, याचा जो आहे अँगल ऑफ इन्सिडंट रिफ्लेक्शन तो ह्या दोघांचा नसेल, ह्या जोडीचा नसेल, ह्या जोडीचा वेगळा असेल, ह्या जोडीचा वेगळा असेल. यामध्ये एक लक्षात ठेवा, नियमित आणि अनियमित दोघंही परावर्तनाचे नियम पाळतात. म्हणून तर परावर्तन नियम पाळले जाण्यासाठी म्हणजे दोन्ही कोन समान येण्यासाठीच काय झालेले आहेत, यांचे हे वेगवेगळे मार्ग बदललेले आहेत. कारण पृष्ठभाग कसा आहे, खडबडीत आहे ना,
त्यामुळे अनियमित परावर्तनामध्ये काय होतं, प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून मिळालेले परावर्तन नसून ते परावर्तित पृष्ठभाग खडबडीत असल्याने मिळालेले आहे. कळलं ना, की ते नियम पाळले गेले नाहीत असं नाही आहे, नियम पाळले गेलेले आहेत, पण पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे यांचे मार्ग हे काय झालेले आहे, बदललेले आहेत. कळलं ना. अनियमित परावर्तनामध्ये आपतन बिंदूशी होणारा, आपतन बिंदू म्हणजे कुठला, हा जो पॉईंट ज्या ठिकाणी मिळतात ना त्या ठिकाणी होणारा जो आपतन कोन वेगळा असतो प्रत्येकाचं, पण एकाच कोनासाठी काय आहे, एकाच किरणासाठी आपतन बिंदूपाशी होणारा आपतन कोन आणि परावर्तन कोन मात्र समान असतात. हे तुम्हाला मी इथे सांगितलं. हा जो एक कोन आहे, हा जो एक आपत्य किरण परावर्तित किरणाची जोडी आहे, एक लाल आणि निळी जोडी म्हणूया आपण, त्याचा आपतन आणि परावर्तन कोन समान असणार आहे. कळलं की नाही, आपण एक संबिका काढून पाहिलं तर. परंतु पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे दुसऱ्याचा आपतन परावर्तन जोडी वेगळी, ह्याची आपतन परावर्तन जोडी वेगळी आणि ह्याची आपतन परावर्तन जोडी प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. समजलं तुम्हाला नियमित आणि अनियमित परावर्तन. पुढचा भाग आपण पाहणार आहोत, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, आपण तुम्ही मुलं जाता ना सलूनमध्ये केस कापण्यासाठी वगैरे जातात आणि मागच्या भागाचे जे तुमचे केस आहेत ते कापलेले, आपल्याला मागच्या भागाचे केस आपले दिसत नाहीत, मग ते व्यवस्थित कापले गेले आहेत की नाही यासाठी आपल्याला मागच्या बाजूने आरसा देतात. काय देतात, आणि मागच्या बाजूने आरसा दिला की आपल्याला, आपण समोरून पाहतोय तर मागच्या बाजूच्या आरशामध्ये आपल्याला मागचे कापलेले केस दिसतात. बरोबर ना. मग काय होतं या ठिकाणी, ह्या केस कर्तनामध्ये तुमच्या पाठीमागील जे केस आहेत, पाठीमागील भागाची प्रतिमा, मागे पुढे दोन बाजूला आरसे, पाठीमागील भागाची प्रतिमा मागील आरशात मिळते. मागचा जो भाग आहे तुमचा त्याची प्रतिमा इथे दिसते. बरोबर, ह्या आरशामध्ये, ह्या न्हाव्याने जो आरसा पकडला हातामध्ये त्यामध्ये, परत तिची प्रतिमा समोरच्या आरशात दिसते. बघा, हा माणूस जो आरसा घेऊन उभा आहे ज्यामध्ये तुमच्या मागील भागाची प्रतिमा दिसत आहे, कारण मागच्या बाजूला आरसा धरला आहे ना, त्या पूर्ण व्यक्तीसहित ती प्रतिमा समोरच्या आरशात दिसते. बघा, दिसते ना. म्हणजे ही जी प्रतिमा आहे, बरोबर, तिचं परत इथे प्रतिमा झाली आहे, म्हणजे रिफ्लेक्शन, ही रिफ्लेक्टेड लाईट आहे, त्याचं परत रिफ्लेक्शन समोरच्या आरशात झालं आहे. बरोबर ना. म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड आहे, म्हणजे परावर्तित प्रतिमेची परत प्रतिमा तुम्हाला समोरच्या आरशात दिसते, तुमच्या पुढच्या आरशात, त्यामुळे तुमचे मागचे मानेवरील केस व्यवस्थित कापले की नाही हे तुम्हाला दिसते. याला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. कळलं का तुम्हाला. बघा, चंद्राची प्रतिमा दिसते पाण्यामध्ये, बरोबर ना, चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसतं. कसं काय दिसतं हे पाण्यामध्ये, तर चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही आहे, बरोबर ना, त्याला कोणाचा प्रकाश मिळतो, सूर्याचा आहे ना. मग सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून त्याचं परावर्तन होणार. मागील वेळेला आपण शिकलो, आपण आठवतं तुम्हाला, आपण 6वीला शिकलं, ह्याचं परावर्तन कुठे होणार, पाण्यामध्ये होणार. आणि परत पाण्यामध्ये काय होणार, पाण्यातून परत त्या परावर्तित झालेल्या प्रकाशाचं पुन्हा परावर्तन होतं पाण्यातच, आणि म्हणून आपल्याला पाण्यामध्ये चंद्राची काय दिसते, प्रतिमा दिसते. हे सुद्धा परावर्तित प्रकाशाचं परावर्तन याचंच उदाहरण आहे. पहा, या ठिकाणी आपण ते पाहूया स्पष्टीकरण. बघा, सूर्यापासून चंद्रावर प्रकाश किरण पडले आणि त्याचं परावर्तन कुठलं, कारण परावर्तन हे होतंच पृष्ठभागावरून, सगळ्याच किरणांचं नाही झालं तर काहीतरी किरण परत फिरतात. कळलं ना. मग चंद्रावरचे हे किरण इथे फिरले. समजा इथे आपण खाली जमिनीवर आरसा, जसं पाणी होतं ना, आरसा ठेवला आहे मी आणि ह्या आरशावर हे किरण पडणार. बरोबर, आता आरशावर किरण पडले म्हणजे काय होणार आहे सांगा बरं, आरशावर तुम्हाला ती प्रतिमा दिसणार आहे. आता हा आरसा आहे, जसं मगाशी पाणी होतं, आणि आरशावरून ही प्रतिमा परत त्या चंद्राची जी प्रतिमा आरशावर मिळाली ना, जशी पाण्यात मिळाली तशी परत प्रतिमा तयार होणार, आणि इथे जो पाहणारा जो असेल त्याच्या डोळ्यामध्ये ते चित्र त्याला दिसणार आहे. म्हणजे मला चंद्रासाठी वर बघायची गरज नाही, मी कुठे बघणार आहे, या आरशामध्ये बघणार आहे. ते पाण्यामध्ये बघा ना, ते कडवा चौथ म्हणून असतं ना काहीतरी, त्यामध्ये पाण्यामध्ये चंद्राची प्रतिमा बघतात. मग चंद्राची प्रतिमा पाण्यात का पडते, तर परावर्तित प्रकाशाचं, सूर्यापासून आलेल्या किरणांचं चंद्राच्या पृष्ठभागावर परावर्तन झालं आणि त्याचं परत परावर्तन होतं आणि हे आपल्याला प्रतिमा दिसते. तर ह्या नियमाचा उपयोग रिफ्लेक्टेड ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, बघा, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट आता मी सांगितलं तेच आहे. ॲज मून इज नॉट सेल्फ ल्युमिनस, द सनलाईट फॉलिंग ऑन द सर्फेस ऑफ मून, चंद्रावर पडलेलं जे प्रकाश किरण आहे इज रिफ्लेक्टेड, and that reflected light is again reflected by water to give us image of moon. म्हणून आपल्याला ही पाण्यामध्ये
चंद्राची काय दिसते, इमेज दिसते. आता ह्या नियमाचा रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट म्हणजे आधीच रिफ्लेक्ट झाले त्याचा परत रिफ्लेक्शन, ह्या नियमाचा उपयोग होईल अशा प्रकारची काही उपकरणं आहेत. त्या उपकरणांची आपण आता माहिती घेऊया. हां, हे बघा, हे समांतर आरशापासून अगणित प्रतिमा मिळतात. हेही तुम्हाला माहीत आहे की एकच इथे सेंटची एकच बॉटल आहे, परंतु 2 आरसेमध्ये एक बॉटल, आपण बॉटल कुठे समजूया, हीच बॉटलला समजूया पहिली, आणि 2 बाजूला आरसे, ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक आरसा, आणि इकडच्या बाजूच्या आरशाला त्याला बारीक छिद्र पाडून त्यातून तुम्ही पाहिलं असतं अगणित तुम्हाला या सेंटच्या बॉटलच्या प्रतिमा दिसत आहेत. का? कारण तुम्ही ज्या आरशात बघताय त्या आरशावर त्याची प्रतिमा पडली आहे आणि समोरच्या आरशावर पण पडली आहे, आणि त्या आरशाची प्रतिमा परत त्या समोरच्या आरशामध्ये, असं करत करत तुम्हाला अगणित ह्या सेंटच्या बॉटल दिसतात. समांतर आरशापासून ह्या अगणित प्रतिमा दिसतात. त्या परावर्तित प्रकाशाचंच परत परावर्तन होणे या नियमानुसार पडतात. हेही चित्र बघा, एकच बाई उभी आहे परंतु तिच्या किती प्रतिमा दिसत आहेत हे तुम्ही इथे पाहू शकता. हां, यूज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट म्हणजे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या नियमावर आधारित ही 2 उपकरणं आहेत. एक पेरिस्कोप आणि दुसरं कलायडोस्कोप. आता बघा, इथे ही दाखवली आहे पाण्यावर, वरती पाण्याच्या पृष्ठभागावर जहाज आहे, बरोबर. मग हे जहाज जे आहे त्या जहाजावर काय चाललं आहे ते मला जहाज बघायचं आहे, तर कसं बघणार? त्यासाठी जे उपकरण बनवतात ते पेरिस्कोप असतं. पेरिस्कोपची रचना काय बघा, पेरिस्कोपमध्ये 2 समांतर आरसे असतात, 2 समांतर आरसे आणि दोघांचे 45 अंशाचा कोन होईल अशा प्रकारे ते आरसे बसवलेले असतात, आपण पाहणार आहोत. आणि होतं काय, समजा आता हे जहाज आहे, जहाजाकडून काही जे किरण जे आहेत ते आरशावर पडले आणि आरशावरून ह्या आरशावरून परावर्तित होऊन ह्या दुसऱ्या आरशावर परत हा आरसाच आहे, त्यामुळे तिथून परावर्तित होऊन या मुलाच्या डोळ्यामध्ये दिसतील. आणि हे तत्त्व आहे पेरिस्कोपचं. आणि दुसरं आहे कलायडोस्कोप, कॅलिडोस्कोप म्हणतात. त्यामध्ये 3 आरसे वापरले जातात आणि 3 आरसे एकमेकांना त्रिकोण होईल अशा प्रकारे चिटकवून त्यामध्ये काचा घालायच्या, एका बाजूने पॅक करायचं सफेद कागदाने, दुसऱ्या बाजूने छिद्र पाडून तुम्हाला वेगवेगळ्या काचांच्या प्रतिमा दिसतात. पाहूया आता आपण ह्या दोन्ही उपकरणांबद्दल डिटेलमध्ये. पहिलं पाहूया आपण पेरिस्कोपबद्दल. बघा काय असतो, आहे ते पुठ्ठ्याचं एक खोका आहे बघा, दिसतं तुम्हाला. हे जे आहे पुठ्ठ्याचा खोका आहे, वर आणि मध्ये लंब आणि इथे अशा प्रकारे हा खालून भाग इथून तुम्हाला पाहायचं आहे. आणि आरसे कसे बसवायचे आहेत, इकडे एक आरसा आणि हा इथे एक आरसा, हे 2 निळे जे आहेत ना ते 2 आरसे आहेत, कळलं का. आणि खोक्याचा वरचा भाग आणि खालील बाजूला जाऊन खाचा करून बरोबर 45 अंशाचा कोन होईल अशा प्रकारे 2 समांतर आरसे आकृतीत दाखवल्याप्रमाणे बसवायचे आहेत. आणि वरच्या आणि खालच्या आरशाजवळ एकमेकांना विरुद्ध बाजू साधारण खाचा पाडायचे आहेत, खिडक्या करायच्या आहेत, कळलं ना, वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला पण, किंवा त्या खिडकीतून आपल्याला पाहण्यासाठी, ठीक आहे. आणि मग जेव्हा हे प्रकाश किरण या ठिकाणी 45 अंशाचा कोन आहे, प्रकाश किरण आतमध्ये जातील, यामध्ये प्रकाश किरण इथून आतमध्ये गेले, इथून प्रकाश जाणार ना, तुम्ही ज्या ठिकाणी पाहताय त्या ठिकाणी. आता जी वस्तू तुम्हाला पाहिजे आहे, तुम्ही पाहायचं कुठून आहे, खालच्या खिडकीतून, कळलं ना, खालच्या खिडकीतून इथून तुम्ही पाहायचं आहे. तुम्ही इथे जो पाहणारा जो आहे तो आहे खाली, परंतु त्याला इथलं दिसत आहे वरचं. इथे जी वस्तू असेल ती वस्तू त्याला दिसणार आहे. हां, समजा आपण इथे वस्तू एखादी दाखवूया. समजा इथे ही वस्तू आहे, मी ते उभी एक वस्तू करून ठेवलेली आहे, समजा हे काहीतरी माझी वस्तू आहे, तर ती वस्तू ह्या पाहणाऱ्याला काय होत आहे, दिसत आहे. का बरं त्याला दिसत आहे? कारण ह्या वरील खिडकीमध्ये जे काय दृश्य त्याला काय दिसत आहे, तर इथे असलेले ह्या वस्तूपासून येणारे प्रकाश किरण पडतं ना, याच्यावर किरण ह्या आरशावर पडतात, या आरशावरून ते परावर्तित होतात, पुन्हा ह्या आरशावर आले, पुन्हा परावर्तित झाले आणि इथून पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये ते दिसत आहेत. कळलं तुम्हाला? ही रचना आहे पेरिस्कोपची. याचा उपयोग कुठे होतो बघा, ही लहान मुलं खेळण्यासाठी उंच भिंत आहे आणि त्या भिंतीच्या पलीकडचं दिसत नाही आहे त्यांना, तशा प्रकारे पेरिस्कोप लावून बघा या ठिकाणी तो मुलगा बघतो आहे आणि पेरिस्कोपचं तोंड बाहेरच्या बाजूला पाहिजे, कळलं ना. आणि इथे काय आहे ते त्याचं, इथे 2 आरसे आहेत बघा, इथे आरसा आहे आणि इथे आरसा आहे, तर मी ह्या मुलाला इथून इथे बाहेरच्या बाजूला काय चाललं आहे दिसत आहे. अजून कुठे, हा महत्त्वाचा उपयोग पाणबुड्या, सबमरीन्समध्ये पाणबुडीमध्ये करतात. समुद्रावरील वस्तू पाहायच्या आहेत, पाणबुडीवर जो हा बघा या ठिकाणी हा पेरिस्कोप बसवलेला आहे, पाण्याच्या पृष्ठभागावर शत्रूचं जहाज आहे, काय आहे, तर इथे आतमध्ये त्याचं जे खालून जे बघायचं जे भाग आहे ना तो आतमध्ये आहे, पाणबुडीच्या आतमध्ये, आणि एक नळकांड वरती केलं आहे,
त्यामुळे त्याला इथे बाहेरच्या पृष्ठभागात काय चाललं आहे ते त्याला दिसू शकतं पाणबुडीतल्या व्यक्तीला. कळलं? अशा प्रकारे त्या नळकांड आहे ना वरचा भाग तो अशा प्रकारे बाहेर असतो, पाणबुडी आतमध्ये आहे आणि त्यामुळे समुद्रावरील वस्तू बघण्यास मदत होते. त्याचबरोबर बंकर्स म्हणजे काय माहिती आहे, जमिनीच्या पृष्ठभागाच्या आत खोल खड्डे खणतात आणि त्या ठिकाणी बघा ते भूमिगत लोक वगैरे नाही का युद्धाच्या वेळेला वगैरे या बंकर्सचा वापर करायचे. म्हणजे भूपृष्ठभागाच्या खाली राहून जमिनीच्या वर पृष्ठभागावर काय चाललं आहे त्याची टेहळणी करण्यासाठी अशा प्रकारे पेरिस्कोप वापरायचे. दिसते तुम्हाला हे पेरिस्कोपचं वरचं तोंड आहे. कळलं? आणि आतमध्ये माणसं बसायची गवत वगैरे वसं टाकून आतमध्ये खड्ड्यामध्ये खाली खोल खड्डा करून आणि वर काय चाललं आहे शत्रूवर टेहळणी करण्यासाठी ह्या बंकर्समध्ये ह्या पेरिस्कोपचा वापर केला जायचा. इट वॉज ऑल्सो यूज टू ऑब्झर्व अँड कीप वॉच ऑन द ऑब्जेक्ट्स ऑर पर्सन ऑन द ग्राउंड फ्रॉम अंडरग्राउंड बंकरमध्ये राहून पृष्ठभागावर काही वस्तू आहेत, माणसं असतील, शत्रू असेल त्याचा निरीक्षण करण्यासाठी या पेरिस्कोपचा वापर केला जायचा. आता कलायडोस्कोप किंवा शोभादर्शक यंत्र कॅलिडोस्कोप पण म्हणतात. ह्याची रचनासुद्धा परावर्तित किरणाचं पुन्हा परावर्तन ह्या नियमावरच आहे. याच्यामध्ये काय 3 आरसे वापरले जातात. याची रचना पहा कशी आहे. काय करायचे, 3 आरसे घ्यायचे आहेत तिथे, 3 समान आकाराचे आयताकृती आरसे आणि परावर्तित पृष्ठभाग आतमध्ये येईल म्हणजे ज्याच्यावर रिफ्लेक्शन होतं ना, मागच्या बाजूला गिलावा दिलेला पृष्ठभाग असतो ना तो बाहेरच्या बाजूला, परावर्तित पृष्ठभाग आतमध्ये येईल. अशा प्रकारे 3 आरसे एकमेकांना चिटकवायचे आहेत आणि एका खोक्यामध्ये काय करायचं आहे, नळकांड आहे इथं दाखवलं आहे बघा त्याप्रमाणे आतमध्ये बंद करायचे. एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपामध्ये चिकटपट्टीचे चिटकवून एक बाजू त्याची बंद करायची आहे. कळलं? आणि असे 4-5 रंगीत काचेचे तुकडे घेऊन ते आतमध्ये टाका आणि काय करायचं, दुसरी बाजूसुद्धा कागदाने बंद करायची. बघा ही एक बाजू पॅक करायची, तिला सफेद कागद लावायचा आणि दुसरी बाजू पण पॅक करून त्याला एक छोटंसं छिद्र पाडायचं आहे पाहण्यासाठी आणि त्या छिद्रामधून तुम्ही उजेडामध्ये पहा, तुम्हाला काचेच्या तुकड्यांच्या असंख्य प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळतील. या प्रतिमा 3 आरशात परावर्तित झाल्यामुळे काय झालेल्या आहेत, 3 आरशामध्ये परावर्तन झाल्यामुळे ह्या प्रतिमा ज्या आहेत त्या प्रतिमा तयार होऊन अनेक वेगवेगळ्या आकृत्या तुम्हाला तयार झालेल्या दिसतात. कळलं की नाही? कॅलेडोस्कोपचं एक खास वैशिष्ट्य असं आहे बघा, चित्रात तुम्हाला दिसतंय ते बाजूच्या हलणाऱ्या, की एकदा तयार झालेली रचना तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. तुम्ही जसं हलवाल तसं ती रचना काय होत जाणार, बदलत जाणार आहे. कळलं? प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगळी असते. तुम्ही खोलीच्या भिंती ह्याचा उपयोग कुठे करतात, तर खोलीच्या भिंती सुशोभित करायला बघा डिझाईन वगैरे करतात की नाही. एखादी भिंत रंगवतात किंवा जे व्यावसायिक असतात डिझायनर ते कॅलेडोस्कोपचा उपयोग करतात. वेगवेगळ्या डिझाईन्स कशा तयार करायच्या हे शोधण्यासाठी ते उपयोग करतात. स्पेशालिटी ऑफ कॅलेडोस्कोप इज दॅट डिझाईन डू नॉट इझिली रिपीट देमसेल्स. एक डिझाईन पुन्हा रिपीट होत नाही. एव्हरी टाईम यू गेट डिफरंट डिझाईन्स. फॉर पीपल मेकिंग वॉलपेपर, भिंतीला चिटके पेपर्स असतात बघा ते वॉलपेपर बनवायला यूज करतात. किंवा क्लोथ डिझायनर्स ऑल्सो यूज कॅलेडोस्कोप फॉर मेकिंग न्यू डिझाईन्स. वेगवेगळ्या डिझाईन्स कशा बनवायच्या कपड्यावरच्या यासाठी ते यूज करतात. आता ह्या एक पाठामध्ये काही उदाहरणं पण आहेत आपल्या आपाती कोन व परावर्तित कोन यावर आधारित. आपण 2 उदाहरणं पाहूया आणि त्याप्रकारे तुम्ही इतर उदाहरणं सोडवू शकता. इफ द रिफ्लेक्टेड रे मेक एन अँगल ऑफ 60 डिग्री. रिफ्लेक्टेड रे म्हणजे परावर्तित किरण नाही का. परावर्तित किरणाचा कोन दिला आहे 60 डिग्री विथ द नॉर्मल म्हणजे स्तंभिकेशी. व्हॉट अँगल मस्ट बी इन्सिडंट रे मेक विथ द नॉर्मल. इन्सिडंट रे किती असेल, आता रिफ्लेक्टेड रे 60 दिला आहे, इन्सिडंट रे किती असणार आपण नियमामध्ये शिकलो. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय शिकलो आपण, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सारखे असतात. मग आता आर आपल्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन 60 दिलं आहे ना, मग अँगल आय किती असणार, आय ऑल्सो विल बी 60. इन्सिडंट रे विल मेक एन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द नॉर्मल. अजून एक एक्झाम्पल बघूया. इफ द अँगल बिटवीन इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे 90 डिग्री. बघा इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड दोघांमध्ये 90 आहे अँगल आणि मध्ये स्तंभिका असते. व्हॉट विल द व्हॅल्यूज ऑफ अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे आपत्तिकीय कोन आणि परावर्तन कोन यांचं माप किती असेल. द अँगल बिटवीन इन्सिडंट अँड रिफ्लेक्टेड रे 90 दिलं आहे म्हणजे आय आणि आर बरोबर ना. आकृती कशी असते, मध्ये काय असतं, आपण इथे आकृती काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा या ठिकाणी हां इथे असं काय असतं, मध्ये असते, मी पेन यूज करते.
पॉइंटर ऑप्शनमध्ये हां इथे हा मध्ये काय असतं आपली स्तंभिका असते ना आणि हा आपला समजा आहे परावर्तक पृष्ठभाग आहे. मग हा आपादित किरण आहे बरोबर. हा आहे आपादित किरण आणि हा आहे तुमचा परावर्तित किरण. त्यांनी काय म्हटलं आहे इथे आकृतीमध्ये बरोबर येणार नाही. अँगल बिटवीन इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड हा दोघांमध्ये हा पूर्ण 90 डिग्री आहे. किती आहे पूर्ण 90 डिग्री आहे. मग जर हा 90 डिग्री आहे तर किती असणार आहे दोघांचं बेरीज 90 आहे. आणि तुम्ही आपण शिकलो आहोत की आपादित कोन आणि परावर्तित कोन समान मापाचे असतात. मग जर त्यांची बेरीज 90 आहे तर दोन्ही किती असणार समान 45-45 मापाचे असणार बरोबर ना. तर पाहूया आपण उदाहरण. आय आणि आरची बेरीज दिली आहे 90. ही बेरीज किती दिलेली आहे पुन्हा मी तुमच्याकडे दाखवते पाहिजे तर. ही बेरीज दिलेली आहे 90 म्हणजे हा दोन्ही मिळून दिलेले आपल्याला 90 म्हणजे इथे हा कोन आणि हा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन आहे. त्यामुळे हा कोन किती असणार आहे 45 असणार आहे आणि त्याबरोबर हा सुद्धा किती असणार आहे 45 असणार आहे. सोडवून पाहूया आपण. अकॉर्डिंग टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन रूल काय दोन्ही अँगल इक्वल असतात. पण आपण काय केलं ह्या वरच्या सूत्रामध्ये मी आय अधिक आर आहे ना दोन्ही समान म्हणून मी आरच्या ठिकाणी आय टाकलं परत इथे बघा है ना. त्यामुळे अँगल आय प्लस अँगल आय इज इक्वल टू 2i इज इक्वल टू 90. मग 2ने भागलं की 45 येणार. देअरफॉर द अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन बोथ आर सेम विच इज 45 डिग्री. आता आपण काही पुस्तकातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया. आकृती तुम्हाला इथे दिलेली आहे कारण आकृतीवर आधारित प्रश्न आहे. आकृती पहिले समजून घ्या. इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे दोन्ही तुम्हाला दिलेले आहेत आणि हा इन्सिडंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल दोन्ही समान असतात. हे नॉर्मल म्हणजे स्तंभिका. काय गाळलेल्या जागा पाहूया. सपाट आरशावर आपतन बिंदूला लंब असलेल्या रेषेला काय म्हणतात बरं लंब असलेल्या रेषेला स्तंभिका बरोबर ना किंवा इंग्रजीमध्ये नॉर्मल. दुसरं वाक्य लाकडाच्या पृष्ठभाग होणारे प्रकाशाचे परावर्तन हे कसं असतं लाकडाच्या पृष्ठभाग होणारे परावर्तन हे अनियमित बरोबर ना इरेग्युलर. कॅलेडोस्कोपचे कार्य कशावर चालतं कॅलेडोस्कोप किंवा पेरिस्कोपचं परावर्तित प्रकाशाचे परावर्तन ह्या नियमावर चालतं बरोबर ना. रिफ्लेक्ट झालेल्या लाईटचं परत रिफ्लेक्शन आणि त्या आधारे ही दोन उपकरणं बनवलेली आहेत कॅलेडोस्कोप आणि पेरिस्कोप. आणि पुढे आपतन कोन आणि परावर्तन कोन कसे असतात आकृतीवर प्रश्न आहे हा समान मापाचे असतात बरोबर. आणि पुढे जर परावर्तित किरण हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे परावर्तित किरण मग असा होता तसाच आहे प्रश्न 60 कोन करत असेल तर आपत्ती कोन किती करणार स्तंभिकेची तो सुद्धा किती अंशाचा असणार आहे 60 अंशाचा असणार आहे. आता आपण मग असे सोडवला तोच प्रश्न गाळलेल्या जागा रूपात मी तुम्हाला दिलेला होता. अशा प्रकारे आजच्या भागात आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रकाशाचे परावर्तन कसे होते आणि परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या नियमावर आधारित दोन उपकरणे व परावर्तनाचे नियम यांची माहिती घेतलेली आहे. या भागात आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.